दरोडा टाकून फरार झालेल्या 3 दरोडेखोरांना सापळा लावून तसेच पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळून जेरबंद करण्यात आले। ही कारवाई राहुरी पोलीस पथकाने दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या दरम्यान नगर मनमाड महामार्गावर केली। या कारवाईमुळे राहुरी पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे। राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9 वाजे दरम्यान हवालदार प्रवीण आहिरे, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने तसेच चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथक राहुरी शहर हद्दीत गस्त घालत होते। यावेळी कल्याण येथील कोळशेवाडी पोलीस ठाण्यातून माहिती मिळाली की कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीत दरोडा टाकून पसार झालेले आरोपी स्कॉर्पिओ गाडी नंबर MH05 AJ 0247 ही गाडी घेऊन नगर येथून शिर्डीकडे जात आहे। त्यावेळी राहुरी पोलीस पथकाने शहरातील राहुरी कॉलेज परिसरात नगर मनमाड राज्य महामार्गावर नाकाबंदी करून सापळा लावला। तेव्हा स्कॉर्पिओ गाडीतून आरोपी येत असल्याचे पथकाला दिसले। पथकाने त्यांना हात करून थांबण्यास सांगितले, मात्र आरोपींना संशय आल्याने त्यांनी गाडी भरधाव वेगात पळवली। तेव्हा पोलीस पथकाने काही अंतर त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या। त्यानंतर राहुरी पोलीस पथकाने ताब्यात घेतलेले आरोपी उमाशंकर हनुमान प्रसाद पांडे उर्फ पप्पू वय 51 वर्ष राहणार सेंट जोसेफ कॉलेजच्या पाठीमागे उल्हासनगर, शरद कुमार मोहन वय 46 वर्ष राहणार पिंटू पार्क रोड उल्हासनगर तसेच नरेश फत्तू शर्मा वय 45 वर्ष राहणार आशीर्वाद सोसायटी सेक्शन 3 गुलजार रोड उल्हासनगर या 3 आरोपींना कल्याण येथील कोळशेवाडी पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले। या कारवाईमुळे राहुरी पोलीस पथकाचे मोठे कौतुक होत आहे। टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।